दोन प्रौढ व्यक्ती, सज्ञान व्यक्ती जर एकमेकांच्या संमतीनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील तर ते लग्नासारखंच मानलं जाणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलेलं आहे. मग त्यांचे पालक, नातेवाईक, मित्र किंवा कुणीही त्यांच्यात हस्तक्षेप करू शकणार नाहीये. विशेष म्हणजे त्यांना जर कोणी विरोध करत असेल, कोणी धमकी देत असेल तर ते सुद्धा चालणार नाहीये. हा विषय कोर्टात का गेला, कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे, सगळं सविस्तर सांगतो. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका सुनावणीत न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला मुलीच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळत होत्या. त्याच प्रकरणात न्यायालयानं हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्या जोडप्याला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. दोघंही परस्पर संमतीनं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असल्यानं पसंतीच्या जोडीदारासोबत राहण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असं न्यायालयानं या प्रकरणात म्हटलेलं आहे. हे प्रकरण काय होतं ते जरा सविस्तर सांगतो. जवळपास 30 वर्ष वयाचे एक तरुण आणि तरुणी गेल्या काही काळापासून एकत्र राहत आहेत, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत आणि त्यांना पुढे लग्न करायचं होतं. पण तरुणीच्या वडिलांचा आणि भावाचा या नात्याला विरोध होता. त्या दोघांकडून या जोडप्याला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जात होत्या आणि याच त्रासाला कंटाळून अखेर हे जोडपं पोलिसांकडे गेलं. त्यांनी तक्रार दाखल केली. पण जसं बऱ्याच केसमध्ये होतं तसंच इथंही झालं. पोलिसांनी हे दोघं फक्त रिलेशनशिप मध्ये होते, पती पत्नी नव्हते, म्हणून कदाचित या प्रकरणात कारवाई केली नाही. अखेर आपल्याला न्याय मिळत नाही म्हणून या प्रकरणात या जोडप्यानं थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथं याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांच्या न्यायपीठानं जोडप्याला संरक्षण देण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या सुनावणी दरम्यान न्यायालयानं काही महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहेत, जे या पुढे बऱ्याचदा चर्चेत येतील. यामध्ये पहिलं आहे निवडीचा अधिकार. दोन्ही व्यक्ती सज्ञान असल्यामुळे त्यांना आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत, साथीदारासोबत राहण्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसरं आहे नातेवाईकांचा हस्तक्षेप अयोग्य आहे. जेव्हा दोन प्रौढ व्यक्ती जबाबदारीनं आणि परस्पर संमतीनं एकत्र राहण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांचे आई वडील, नातेवाईक किंवा कुणीही त्यांच्यात अडथळा आणण्याचा किंवा त्यांना जीवाला धोका निर्माण होईल असा विरोध करण्याचा त्यांना कोणताही हक्क नाही आहे. तिसरं म्हणजे सामाजिक पूर्वग्रह आणि मूलभूत अधिकार. जात, धर्म किंवा सामाजिक पूर्वग्रहांच्या नावाखाली संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांवर गदा आणता येणार नाहीये. असं जर केलं तर त्या व्यक्तीच्या ओळख आणि त्याचे अधिकार हिरावून घेण्यासारखं आहे. कायदेशीर मान्यता. जरी हे जोडप्याचं कायदेशीररित्या लग्न झालेलं नसलं तरी ते सज्ञान आहेत, त्यांचं नातं त्यांच्या संमतीनं आहे, त्यामुळे ते लग्नासारखंच मानलं जाईल. याआधीही सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलं होतं की लग्न झालेलं नसलं तरी सज्ञान व्यक्तींना एकत्र राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 सारख्या कायद्यांमध्येही याला कायदेशीर संरक्षण देण्यात आलेलं आहे. न्यायालयाच्या या टिप्पणीचे काय परिणाम होऊ शकतात हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत प्रौढ लोकांना त्यांचा जोडीदार निवडण्याचा आणि एकत्र राहण्याचा अधिकार आहे. ते या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. न्यायालयानंच मान्यता दिल्यामुळे समाजात आता लिव्ह इन रिलेशनशिप कडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलणार आहे आणि या नात्याला सामाजिक मान्यता मिळायला सुरुवात होईल आणि मदतही होईल. हे नातं फक्त मर्जीनं एकत्र राहणं एवढंच नाहीये, तर याला लग्नासारख्या कायदेशीर जबाबदाऱ्या जोडल्या गेल्यानं जोडीदारांच्या सुद्धा जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. एकूणच याचे अनेक परिणाम हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहेत. पण तुम्हाला कोर्टाच्या या निर्णयाबद्दल काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.